नमस्कार. ट्रम्पने आता पुन्हा एक 245% टॅरिफ चायनावर लावलेले आहेत. म्हणजे म्हणजे काही वस्तूंवर 200%, काही वस्तूंवर 125%, काही वस्तूंवर 245%, असे मिळून एकदम हायेस्ट जी वस्तू आहे त्याच्यावर 245% टॅरिफ कर, इम्पोर्ट कर हा ट्रम्पने लावलेला आहे चायनावर. म्हणजे ट्रम्पने आता चायनाला फुल असं एकदा आयसोलेट करण्याचा प्रयत्न वाटतं ट्रम्पचा. म्हणजे तर ट्रम्प काय करणार की जसं इराण किंवा यानं कसं आयसोलेट केलंय तसं चायनाला तो आयसोलेट करण्याचा प्रयत्न करणार आहे आता ट्रम्प. कारण चायना आणि US जाम भांडणं चालू असतं. आणि त्यात परत आता तुम्ही बोलाल की फक्त आपण ट्रम्पच का बघतोय, ट्रम्पने 245%, पूर्ण जग फक्त ट्रम्पच का बोलतंय. चायनाने पण त्यांच्यावर 145% टॅरिफ लावले, त्याचं कोण का नाही बोलत आहे. कारण जर तुम्ही डेटा बघाल ना तर जे US चायनाला एक्सपोर्ट करतं ते काय कॉर्न किंवा असं काय ॲग्रिकल्चर गुड्स एक्सपोर्ट करतं. पण जे चायना US ला एक्सपोर्ट करतं ते सगळं टेक्नॉलॉजिकल बेस्ड असतं. म्हणजे एक तर सर्व्हिसेस किंवा गुड्स किंवा असं म्हणजे टॅबलेट्स, मोबाईल, लॅपटॉप्स किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे गुड्स जे आपण स्वतः हँडल करू शकतो, वापरू शकतो. लॅपटॉप, बॅटरीज किंवा असं जे जे पण टेकचे प्रोडक्ट्स असतात ते चायना US ला शिप करतो. पण मग त्यामुळे लोक जास्त, कारण चायना आहे ना तब्बल $400 बिलियन एक्सपोर्ट त्यांनी लास्ट इयर US ला केला आणि त्याबद्दल US फक्त $150 बिलियन एक्सपोर्ट चायनाला केला. पण चायनाचं कसं आहे, आता US समजा चायनावर बंद केलं ना, म्हणजे टॅरिफ लावले, चायनाने US वर टॅरिफ लावले, तर US कडे जगाचे जाम मार्केट्स आहेत, जसं ब्राझील, इंडिया किंवा असे जाम देश आहेत ज्यात तो ॲग्रिकल्चर गुड्स विकू शकतो. पण चायनाचं कसं आहे, जे टेकचे प्रोडक्ट्स येतो आता US नाही घेणार, मग आता ते इंडिया किंवा इकडे दुसरे जे देश आहेत त्यांचे ते डंप करायला सुरू करतील. मग ह्याच्यामुळे काय होईल की चायनावरचं एकदम ते डिस्काउंटमध्ये आपला इंडिया किंवा दुसऱ्या देशाने डंप करतील. मग त्यामुळे इंडियाचे कॉम्पिटिटर्स आहेत ते मार खातील, म्हणजे चायना अजून प्रॉफिट जाईल. मग त्यामुळे जे आपले कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल आहेत त्यांनी पण आता टॅरिफ लावले. समजा एक गोष्ट जर इंडियाचे मॅन्युफॅक्चर 130ला विकतायत तर आणि चायनाचे 100ला विकतायत, तर ते ₹30 त्याच्यावर टॅरिफ लावणार इंडिया, ज्याच्याने दोन्ही एकाच लेवलला येईल. आणि आता 245% म्हणजे आता US चा काय प्लॅन आहे की जे चायना आहे ना त्याला फुल असं आयसोलेट करायचं, आता ट्रेड वॉर बंद करायची. आणि पण चायनाकडे एक पॉवर काय आहे की त्याच्याकडे रेअर अर्थ मटेरियल्स आहेत, म्हणजे युरॅनियम, बेरिलियम किंवा असे जे जे एकदम असे रेअर अर्थ मटेरियल्स जे कुठे नसतात ते आहेत चायनाकडे. आणि मग त्यामुळे काय करतोय चायना, त्याचे एक्सपोर्ट लगेच बॅन केले की काय होणार, US जे कंपनीज आहेत ते बनवू शकणार नाही, कारण US कडे काही महिन्यांपुरतंच फक्त त्याचा रिझर्व्स आहेत. बाकी जर US ला पाहिजे असेल तर त्याला कंपल्सरी चायनाकडनंच घ्यावं लागणार. मग इथे येतं ग्रीनलँड. आता तुम्ही बघत असाल ग्रीनलँडकडे US काय बघतोय, आपण ग्रीनलँडवर कब्जा करू, ग्रीनलँडवर आपण ताब्यात घेऊ, US चा पार्ट बनला पाहिजे ग्रीनलँड. हे असं का बोलतोय US, कारण ग्रीनलँडच्या जे जमिनीत चायनासारखेच रेअर अर्थ मटेरियल्स आहेत जे US ला भविष्यात खूप कामाला येणार आहेत. त्यामुळे US बघतो की ग्रीनलँडवर काही करून त्यांचा हे आपला हक्क त्यांच्या तिथे आपल्या मध्ये आला पाहिजे. पण ह्याला अपोज करते युरोप, फ्रान्स, जर्मनी. हे बोलतात की नाही, तुम्ही ग्रीनलँड घेऊ नाही शकत, ग्रीनलँड फक्त तो ह्याचा आहे. मग त्यामुळे आता काय झालंय की US आणि युरोप एकत्र असायचे, पण ह्याच्यामुळे US आणि युरोप वेगळे झालेत आणि युरोप आणि चायना एकत्र येऊ लागलेत. म्हणजे आता चायनीज कंपन्यांच्या आता BYD गाडी आहे कंपनी, त्याच्या गाड्या युरोपने डील केल्या, आता त्यांना ऍक्सेस मिळाला युरोपियन मार्केटचा. मग आता US काय करू शकतो,
की जर चायनाला फुल आयसोलेट करायचं आहे ना, ते US काय करेल, एक ट्रेड डील बनवेल युरोप सोबत आणि ते सांगेल की तुम्ही चायनाच्या सगळ्या प्रोडक्ट्सवर बॅन लावा आणि माझ्यासोबत फ्री US डील करा. आता भविष्य काय माहित की करतील की नाही, त्याचं पण हे आहे. पण पुढचे काही महिने हे खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. वर्ल्ड पॉलिटिक्स, जिओ मध्ये जाम हालचाली होणार आहेत आणि त्यामुळे स्टॉक मार्केटचं पण वर खाली होऊ शकतं. तर यासाठी रेडी राहायला पाहिजे आणि मी तुम्हाला न्यूज कव्हर करीनच. थँक्यू.